नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरती अभिजित दिपके यांच्यासोबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न, परीक्षार्थींचा निर्धार, परीक्षा केंद्रावरती ठिय्या। तर दगडाला देवपण देणारा धर्मेंद्र, खेळण्या बागडण्याच्या वयात हातात छन्नी हातोडा, वेरूळच्या पालावर फुलते कष्टाची आणि कलेची कलाकृती। पोटाची खळगी भरण्यासाठी 40 गावच्या खदानीतील दगडांवरती 15 वर्षाच्या बालकारागिराचं कठीण घाव, गरिबी आणि बालमजुरीच्या दाहकतेत जपलाय स्वाभिमान। आता बघूया सविस्तर बातम्या। उच्च न्यायालयाचा टायपिंग चाचणीत झालेल्या चुका सुधारून पुनर्परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी रविवारी दुपारी 12 वाजता परीक्षा केंद्राबाहेर सुरू झालेलं आंदोलन मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास स्थगित करण्यात आलंय। परीक्षेतील गोंधळाची उच्च न्यायालयाने दखल घेतली असून परीक्षार्थींच्या मागण्या आठवडाभरात पूर्ण न केल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल, अशी घोषणा सीजेपीचे अभिजित दिपके यांच्यासह परीक्षार्थ्यांनी केली आहे। पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर व रत्नाकर नवले यांनी रात्री 11 वाजता परीक्षार्थींशी संवाद साधला। परीक्षेचं संचालन उच्च न्यायालयाकडून केलं जात आहे, त्याची दखल घेण्यात आली असल्यामुळे परीक्षार्थ्यांनी आंदोलनाऐवजी उच्च न्यायालयामध्ये याचिका निवेदनातून मागण्या कराव्यात, असं या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितलं आहे। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र चर्चा करून आंदोलन स्थगित केलं। राज्य सरकारला परीक्षा यंत्रणा सुधारण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून त्यानंतर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही दिला आहे। सीजेपीचे अभिजित दिपके यांनी परीक्षार्थींशी चर्चा केल्यानंतर मागण्यांचं जाहीर वाचन केलंय। यामध्ये टायपिंग चाचणी रद्द करून नव्याने घेण्यात यावी, परीक्षार्थींना संगणकासह सर्व साहित्य सामान द्यावं, टायपिंग व चाचणीमध्ये गोंधळ घालणाऱ्या कंपनीवरती कारवाई करत खासगी संस्थांची देण्यात आलेली परीक्षा केंद्रे कायमस्वरूपी रद्द करावीत, पोलिसांसह न्यायालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी देण्यात आली। राज्यभरात कोठेही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं असेल तर यांच्यावरती कोणतीही कारवाई करू नये, अशा मागण्या दिपके यांनी केल्या आहेत। हे सगळे अनएंडिंग आहे। तुम्ही जे म्हणताय ना, आता 200 लोक आहेत, 200 लोकांच्या मनामध्ये 200 प्रश्न असतील, परंतु त्या प्रत्येक गोष्टीला अमोट अथॉरिटी, मी तुम्हाला हे गोष्ट सांगतोय की तुमचा मुद्दा करेक्ट अथॉरिटीकडे गेलेला आहे, त्याच्यावर निर्णय होईल, आपण धीर धरावा। आपण जर असंच म्हणाल की म्हणजे त्याच्यात प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इश्यू आहे आणि तो रास्तही आहे, परंतु असं होत नाही की आपण जे म्हणतो त्याच वेळी त्याच टायमिंगला आणि त्याच गोष्टी होतील। काही गोष्टी प्रोटोकॉलमध्ये असतात। हा सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनचा विषय नाही, ही ऑनरेबल हायकोर्टाची एक्झाम आहे, प्रत्येक बाजूला काही लिमिट्स आणि प्रोटोकॉल्स असतात, हे आपणही थोडंसं समजून घ्या। आमचा जे काय मी तेच सांगतोय तुम्हाला की ते वेबसाईटवर टाकलं जाईल ना हायकोर्टाच्या आंदोलनामध्ये। नाही, लक्षात घ्या, त्यांनी लिखित दिलेलं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ना त्यांनी रिटर्नमध्ये मांडलेलं आहे। हायकोर्टच्या एक्झाममध्ये जिथं माऊस काम करत नव्हते, कीबोर्ड काम नव्हते करत, त्याच्यानंतर इथं जे स्टुडंट्स आंदोलनाला बसले होते त्या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं मोठं यश तर हे आहे की कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि कोर्टाने म्हणले जिथे जिथे हे सगळं प्रकार घडलाय तिथं ते एक्झामाइन करतील ते गोष्टी आणि त्यानंतर जे काही कारवाई करावं लागेल ती करतील ते। आणि त्याच्यानंतर आता सगळ्या स्टुडंट्सने मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम, 1 आठवडा, एका आठवड्यात जर री एक्झामिनेशनवर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहेत ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील आणि पुढचा 1 आठवडा आहे कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि स्टुडंट्सचा जो विश्वास कुठे ना कुठे हरवतोय
संस्थेवरनं असो, परीक्षा प्रणालीवरनं असो, त्याला तो विश्वास वापस जिंकण्यासाठी स्टेप्स घ्याव्यात. कारण की स्टुडंट्स अतिशय निराश आहे. हा फक्त संभाजीनगरचा मुद्दा नाहीये, हे नांदेडलाही झाले, नाशिकलाही झाले, कल्याणलाही झाले, पुण्यालाही झालेले आहे. तर अमरावती, अकोला, तर म्हणजे असा एकही जिल्हा नाही जिथं असं घडलेलं नाहीये. तर हे आता राज्यभराचा मुद्दा आहे. आणि जर पुढच्या एका आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, रिएक्झामिनेशनवर काही आलं नाही, तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगरमध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील रिएक्झामिनेशनची. तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टनी त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठं थर्ड पार्टीकडून एक्झाम नाही घ्यावी. त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे. तर एक आठवडा आहे, एका आठवड्यात आम्ही विनंती करतो, तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा. जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही. एका आठवड्यानंतर संभाजीनगरमध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल रिएक्झामिनेशनसाठी. आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे, ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत, मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा बनेल. फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून उपचारादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुढील आंदोलनाबाबत रुग्णालयातून माहिती दिली आहे. आता उद्यापासून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करायची. त्यामुळे आता डॉक्टरांचं म्हणणं होतं की आणखी 2-3 दिवस तरी आराम करायचाच आहे. परंतु आता 20 तारखेच्या दौऱ्याच्या संदर्भातला पण निर्णय घ्यायचा राहिला की दौरा टाकायचा. त्यामुळे मी आजच आता 6 वाजता डिस्चार्ज घेतोय. डॉक्टरांना बोललोय की आता सुट्टी द्या. दुखलंच, तब्येत खराब झाली तर मी पुन्हा माघारी येईल. परंतु आता तिथं पार्किंगच्या संदर्भात अंतरवलीतले ग्राउंड बघायचे, अनेक विषय तिथं पाण्याच्या टँकर पासूनच्या सगळ्या व्यवस्था करायची. कारण अंतरवलीत या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज अंतरवलीत येणार आहे. मराठा समाज जागा झालाय. मराठा समाजाला अन्यायाची चीड प्रचंड झाली की इथं या राज्यात मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. जाणून बुजून प्रमाणपत्र दिली जात नाहीत, आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळे खूप मोठा उठाव निर्णायक आंदोलनात 29 ऑगस्टला होतोय. त्यामुळे तयारी सुद्धा ती करायला लागते. म्हणून मी आता डिस्चार्ज त्यासाठीच घेतोय. मराठा समाजात सुद्धा माझं आव्हान आहे की राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी या शेवटच्या निर्णायक मराठा समाजाच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी होऊन अंतरवालीला आपण आंदोलनाला भेट द्या. कारण आपण कधी काळी आंदोलनात सगळे आलेला, जे आलेले नसतील त्यांच्यासाठी विशेष आहे की त्यांनी आंदोलनात सहभागी व्हा. जे आतापर्यंत सहभागी झाले त्यांनी पण, आणि जे आतापर्यंत सहभागी झाले नाहीत त्यांनी पण या आंदोलनात सहभागी व्हा. कारण कधी काळी आपण मराठा समाजाचे, कधी काळी जर आपल्या नातवानं पंतूनं कधी जर विचारलं तर या आंदोलनात आमचे सुद्धा आजोबा पणजोबा होते, असं आपल्या नातवाला पंतूला गर्व वाटला पाहिजे की आपण या लढाईत, मराठ्यांच्या निर्णायक लढाईत होतो, साक्षीदार होतो. म्हणून नोकरदार वर्ग मराठा असेल किंवा व्यावसायिक असेल, उद्योगिक असेल, कुणी खाजगी नोकऱ्यात असतील, शेती व्यवसायात, जेवढा मराठा समाज आहे सगळ्या मराठा समाजानं या 29 ऑगस्टच्या लढ्यात सहभागी व्हा. आणि तसे परिणाम पण दिसायला लागले जातात. कारण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी मराठा समाज प्रचंड गेलेला आहे. कुणी नोकऱ्यासाठी, कुणी व्यवसाय करण्यासाठी, तर खाजगी कंपनीत येत. या सगळ्या लोकांनी आता रजा टाकायला पण सुरुवात केली की 29 ऑगस्टला आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहेत म्हणून. मी सुद्धा आता राहिलेला मराठवाडा, विदर्भातला दौरा करतोय. परंतु मायबाप समाजाला माझं एक आठवणीनं एक विषय सांगणं आहे की जर कदाचित तब्येत बरी नाहीच राहिली, जर माझ्याकडून दौऱ्यात येणं झालंच नाही, तर ही मराठा समाजाच्या आंदोलनाची जबाबदारी घराघरातल्या मराठा समाजाच्या खांद्यावरती. तुम्हीच आपण आपल्या गावात फिरा, तुम्हीच आपण आपल्या तालुक्यात, शहरात फिरा आणि मराठा समाजाला घरोघरी जाऊन सांगा की 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या लढ्यात आपण सहभागी व्हा. जरांगे पाटलाला येता आलं नाही तब्येत खराब असल्यामुळं, म्हणून आता आम्हीच तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतोय. तसं घराघरातल्या मराठ्यांनी आता स्वतःच आंदोलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्या आणि सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा ही मराठा समाजाला विनंती आहे. आणि आंदोलन मात्र या राज्यात शांततेतच झालं पाहिजे. आणि असं आंदोलन पुन्हा देशात कधी झालं नसेल, इतक्या ताकदीनं मराठा समाजानं या आंदोलनात बाहेर पडावं.
नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज सिल्लोड येथे जागतिक अवयव दान दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. अवयव दानाचं महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणं, त्याबाबत असलेले गैरसमज दूर करणं आणि अधिकाधिक नागरिकांनी अवयव दानासाठी पुढे यावं या उद्देशाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक शेख सलीम शेख हुसेन होते. यावेळी उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख केशव अग्रवाल, डॉक्टर गणेश सपकाळ, डॉक्टर सय्यद राशीद, डॉक्टर अहमद शफीक देशमुख, डॉक्टर प्रदीप हाटकर, डॉक्टर साहेबराव जरे, डॉक्टर करबला शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच धन्वंतरी वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी नॅशनल आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थिनी कुमारी शेख सारा, सचिन तुपकर, अंकित यादव व शर्वरी गांगुर्डे यांनी अवयवदानाचं महत्त्व स्पष्ट केलं. अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचे अवयव गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. त्यामुळे अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून मानवतेची आणि सामाजिक बांधिलकीची भावना असल्याचं विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं. यावेळी डॉक्टर सय्यद राशीद, उपनगर अध्यक्ष विठ्ठल सपकाळ आणि डॉक्टर अहमद शफीक देशमुख यांनी मार्गदर्शन करताना अवयव दानाबद्दल समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. अनेक नागरिकांमध्ये अवयव दानाबाबत गैरसमज, भीती किंवा अपुरी माहिती असते. हे गैरसमज दूर करून अवयव दानाची प्रक्रिया, त्याचं सामाजिक व वैद्यकीय महत्त्व याबाबत योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी गायत्री जाधव यांनी केला. प्रास्ताविक डॉक्टर अहमद शफीक देशमुख यांनी केलं, तर प्राध्यापक अर्चना खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसीम शेख, गणेश सुरडकर, इम्रान शहा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मंदिर परिसरात टाकीचे घाव सोचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही या उक्तीचा अनुभव आपण अनेकदा मंदिरांमध्ये घेतो. परंतु ज्या हातांनी हे घाव मारून दगडाला देवाचा आकार दिला जातो, त्या हातामागील वेदना आणि संघर्ष किती भीषण असतो याचं जिवंत उदाहरण वेरूळ येथील श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात नुकतंच पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातून रोजगाराच्या शोधात आलेल्या भटक्या जमातीतील दिलीप डावर वय 40 यांच्या कुटुंबातील अवघ्या 15 वर्षाचा मुलगा धर्मेंद्र दिलीप डावर याच्या हातातील छन्नी हातोडा आणि ग्राइंडर मशीन आज हजारो भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. गेल्या 4 वर्षांपासून डावर कुटुंब वेरूळ कृष्णेश्वर मंदिर परिसरात पत्र्याच्या शेड वेरूळ येथे तात्पुरती पत्र्याच्या शेड उभारून राहतात. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी धर्मेंद्रने खेळण्या बागडण्याच्या आणि शाळेत जाण्याच्या वयातच दगडांशी मैत्री केली आहे. चाळीसगावीतील खदानीतून कष्टाने आणलेले कच्चे ओबडधोबड दगड वेरूळमध्ये आणले जातात. त्यानंतर सुरू होते तो या 15 वर्षाच्या बालकाचा अथांग परिश्रम. धूळ, दगडी भुगा आणि ग्राइंडरच्या धुरामध्ये तासनतास बसून धर्मेंद्र नंदी, शिवपिंड, दगडी जाते आणि दिवे यांच्यासारख्या विविध कलाकृती साकारतो. धर्मेंद्रच्या अंगावर निळ्या रंगाचा टी शर्ट, अंगावर उडणारी दगडाची पांढरी धूळ आणि डोळ्यात एक वेगळीच चमक दिसून येते. मोठ्या मोठ्या ग्राइंडर मशीनचा वापर करताना आणि छन्नी हातोड्याने बारीक कोरीवकाम करताना त्याचे हात कमालीच्या सफाईदारपणे चालतात. ज्या वयात इतर मुले हातात पुस्तकं किंवा खेळणी धरतात, त्या वयात धर्मेंद्रचा हात दगडी नंदीच्या पाठीवरील रेषा आणि शिवपिंडीचा गोल आकार परिपूर्ण करण्यात व्यस्त असतो. मध्य प्रदेशातील या भटक्या कुटुंबात मूर्तिकलेचा हा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आलाय. वडिलांसोबत काम करता करता धर्मेंद्र याने या कलेचे बारकावे आत्मसात केलेत. चाळीसगावच्या कठीण दगडांना आकार देऊन अत्यंत देखण्या आणि सुटसुटीत नंदीच्या या शिवपिंडीच्या मूर्ती तो तयार करतो. त्याच्या या अप्रतिम कौशल्याचं कौतुक वेरूळ येथे येणारे हजारो भाविक आणि पर्यटक करतात. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक भाविक व बाल कामगाराचं काम पाहून क्षणभर थबकतो आणि त्याच्या हातातील जादूचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. गरिबीची दाहकता, अफाट जिद्द, एकीकडे धर्मेंद्रच्या हाताने तयार केलेल्या या मूर्ती विकून शेकडो भाविकांचे देवारे आणि घरे समृद्ध होतात. मात्र दुसरीकडे या बालमूर्तिकाराच्या स्वतःच्या वाट्याला मात्र गरिबी, तुटपुंजी कमाई आणि तात्पुरत्या पालातील अनिश्चित आयुष्य येतं. बालमजुरीची ही दाहकता आणि गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहावं लागणं ही आजच्या समाजातील एक मोठी शोकांतिका आहे. बालपणातील आनंद आणि शिक्षणाचा आधार गरिबीच्या आगीत होरपळून निघत असल्याचं हे स्पष्ट चित्र आहे. असं असलं तरी कोणासमोरही हात न पसरता अत्यंत स्वाभिमानाने आणि जिद्दीने स्वतःच्या कष्टावर पोट भरण्याची धर्मेंद्रची तयारी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करत धर्मेंद्र आणि त्याचं कुटुंब कष्टाचं जीवन जगत आहे. आम्ही दगडाला आकार देतो, पण गरिबी आमच्या आयुष्याला रोज नवे घाव घालते, अशी सुप्त वेदना या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती दिसते. शासनानं व सामाजिक संस्थांनी अशा भटक्या जमातीतील बालमूर्तिकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या शिक्षणाची व पुनर्वसनाची सोय करावी, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.
एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तिरंग्यासोबत सेल्फी काढा आणि हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती हर घर तिरंगा अभियान 2026 राबवण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या अभियानात छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. हर घर तिरंगा अभियानाच्या अधिकृत संकेतस्थळावरती नागरिकांना तिरंग्यासोबत काढलेली सेल्फी www.harghartiranga.com या संकेतस्थळावरती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच इच्छुक नागरिकांना या अभियानात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्राभिमान या भावनेतून नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून तिरंग्यासोबतची आपली सेल्फी मोठ्या संख्येने अपलोड करावी आणि हर घर तिरंगा अभियान 2026 यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं. तिरंगा सेल्फी काढून देशभक्तीचा उत्सव साजरा करा. छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांचं आवाहन. सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्करमध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण
कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ॲप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. आझाद अलीच्या शिक्षण संस्थेद्वारे दौलताबाद येथे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी माध्यमिक आणि MGM वस्तानबी उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या दौलताबाद येथील कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य दिन आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला आहे. सकाळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक जेम्स आंबिलढगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक खान साजिद पाशा, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अमरीन खान, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक जाकरिया, संस्थेच्या सहसचिव मदिहा फातेमा खान, इतर शिक्षक, कर्मचारी, असंख्य पालक उपस्थित होते. त्यानंतर सर्व मान्यवरांचं संस्थेच्या शाळेच्या वतीने शालबुके व भेटवस्तू देऊन स्वागत सन्मान करण्यात आला. त्यानंतर शाळेतील चिमुकल्यांनी स्वातंत्र्याचं महत्त्व, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, खान अब्दुल गफार खान, अशफाकुल्ला खान, महात्मा गांधी, देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी नागरिकांचं कर्तव्य, राष्ट्रीय एकात्मता असे अनेक विषयावरती मनोगत व्यक्त करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच देशभक्तीपर गीतांचं बहारदार कार्यक्रमाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर बालवर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा परिधान करून घोषवाक्य सादर करून उपस्थित सर्व श्रोत्यांना, पालकांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी आपल्या मनोगतामध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश देऊन देशाच्या प्रगतीसाठी एकात्मतेचे ध्येय समोर ठेवून समोर जाणं गरजेचं असल्याचं सांगितलं व इतिहासात होत असलेल्या बदलांबाबत तसेच अनेक देशप्रेमींचं नाव इतिहासातून कमी होत असल्याबाबत खंत व्यक्त केली आहे आणि विद्यार्थ्यांना एक सृजनशील नागरिक बनवण्याचा मोलाचा संदेश दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेम्स आंबिल ढगे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन शाळेतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाची भरभरून स्तुती केली आणि या सर्वांमागे संस्था, शाळा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची खूप मेहनत असल्याचं नमूद करून या देशाच्या प्रगतीसाठी आपण उद्याचे नागरिक आहात, भवितव्य आहात असं सांगून या देशाची सेवा करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेख राणी यांनी केले तर आभार प्रदर्शन आशा ढोकणे यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख फौजिया, बुराना पठाण, शेख आफरीन, शेख निदा, शेख सुमय्या, शुभांगी कुलकर्णी, निलोफर शेख, खान सुमय्या, खान आयशा, दिनेश म्हस्के, शेख आरिफ, अंजुम खाला आदींनी परिश्रम घेतले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ये बच्चे हैं, दिस इज आवर फ्यूचर, हमारा ये कल का भविष्य है हमारे देश का. बच्चे पढ़ो, आप लोग सब पढ़ेंगे ना इंशाल्लाह. बोलो मेरे साथ में, जय हिंद, जय हिंद, जोर से बोलो जय हिंद. माशाल्लाह, वेरी गुड. बड़े बच्चों, आप लोग पढ़ो, अच्छे से अच्छा एजुकेशन दो. हमारे टीचर्स आपके साथ में हैं, हम आपके साथ में, मैनेजमेंट आपके साथ में, हम आपके साथ में 10th तक नहीं बल्कि आपके आगे पढ़ाई के लिए भी हम आपको पढ़ाने के लिए और आपको स्पॉन्सरशिप दिलाने के लिए पूरी कोशिश करेंगे. आप चाहे आर्ट्स में जाओ, कॉमर्स में जाओ, साइंस में जाओ, डॉक्टरी में जाओ, इंजीनियरिंग में जाओ, यू गो फॉर, लेकिन कॉम्पिटिटिव एग्जाम में जाओ, IAS करो, IPS करो, गो इन द मेन स्ट्रीम, गो इन द सिस्टम के अंदर जाओ. आप सिस्टम के अंदर आप लोगों की जरूरत है. हाँ, सिस्टम के अंदर होना चाहिए. IIT में जाओ, टेक्नोलॉजी में जाओ, कंपटीशन में जाओ, इंडस्ट्रियल सेक्टर में जाओ. बड़ा आदमी बनो, छोटा आदमी के बनने की ख्वाहिश मत रखो. सोचो कि हमारे माँ बाप कहते, हमारे दादा दादी कहते, हमारे नाना नानी कहते, उनसे आगे बढ़ना है हमारे को. अगर तुम आगे बढ़ोगे, तुम्हारे आने वाले नेक्स्ट जनरेशन तुम्हारे आगे बढ़ेगी. याद रखिए. पेरेंट्स प्लीज, आप लोग मेरी बात सुन लीजिए. आप आपके बच्चों को पढ़ाइए, अपने बच्चों का मुस्तकबिल आपके हाथ में. याद रखिए, आप अगर आपके बच्चों पे ध्यान नहीं देंगे, आप आपके बच्चों को नहीं पढ़ाएंगे, तो कल ये बच्चे आपके लिए गला पकड़ेंगे. आप आखिरत के मैदान में. याद रखिए, और आपको जवाब देना पड़ेगा. ये आपकी जिम्मेदारी है. पढ़ाइए आप बच्चों को, मजदूर मत बनाइए, लेबर मत बनाइए. अपना एक टाइम में खाना बंद कीजिए, लेकिन बच्चों को पढ़ाइए. खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा ग्रामीण भागातील पारंपरिक मातीचा खेळ म्हणून ओळखला जाणाऱ्या
कुस्तीची परंपरा जपत खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात नागपंचमीचा औचित्य साधून भव्य कुस्तीच्या आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या आखाड्यात कसाबखेड्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हाभरातून शेकडो लहान मोठ्या पैलवानांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या डावपेचांची चुणूक दाखवून दिली। ढोल ताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा आखाडा अत्यंत धूमधडाक्यात पार पडलाय। या कुस्ती स्पर्धेमध्ये अगदी 20 रुपयांपासून ते 11,000 रुपयांच्या बक्षिसांपर्यंतच्या चित्तथरारक कुस्त्या लावण्यात आल्या होत्या। लहान पैलवानांच्या कुस्त्यांपासून सुरू झालेला हा आखाडा शेवटी 11,000 रुपयांच्या प्रेक्षणीय कुस्तीच्या थरारक वळणावरती पोहोचला। पंचांची भूमिका सुनील आवटे आणि कुस्ती निर्देशक बाबा थोरात यांनी अत्यंत निष्पक्षपातीपणे पार पाडली। 20 रुपयांच्या 11,000 पर्यंतच्या कुस्त्या, ग्रामस्थांची मोठी उपस्थिती। या कुस्ती आखाड्याच्या यशस्वी आयोजनासाठी कसाबखेडा ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच तन्वीर पटेल, अब्रार पटेल, पोलीस पाटील संतोष सादिवे, युनुस दादा, अशोक पाटील, शिरू शेठ, बबन तांदळे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आखाड्यातील चित्तथरारक कुस्त्या पाहण्यासाठी कसाबखेडा व आसपासच्या गावातील कुस्तीप्रेमी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत कसाबखेडा ग्रामस्थांनी कुस्तीसारख्या पारंपरिक मातीच्या खेळाला आणि तरुण पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी हे उत्कृष्ट आयोजन केलं। अशा आयोजनामुळे ग्रामीण भागातील उद्योन्मुख पैलवानांना मोठं व्यासपीठ मिळत असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं। सर्व विजयी व सहभागी पैलवानांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। गुरु रविदास सत्यशोधक समाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातर्फे आरक्षण दिन छत्रपती शाहू महाराज व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गुणवंतांचा हार्दिक सत्कार व सेवानिवृत्तांचा शुभेच्छा संदेश सोहळा आज कीर्तिमंगल कार्यालय हडको येथे मोठ्या उत्साहात पार पडला आहे। गुरु रविदास सत्यशोधक समाज व रविदास सत्यशोधक मासिकाच्या विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी 124 वर्षांपूर्वी दिनांक 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाची सुरुवात केली होती। तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीचा औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक प्रबोधनकार ॲडव्होकेट डॉक्टर पी.एस. चंगोले हे होते। उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदा बालाजी सोनटक्के यांच्या हस्ते झालं। मुख्य अतिथी म्हणून अनिल निंबोरे तसेच सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग पार्वती वसंत चिमकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कल्याण आणि साहेबराव दुतोंडे, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नागपूर हे उपस्थित होते। प्रमुख उपस्थिती म्हणून अंजनाबाई शेषराव टोंपे, प्राध्यापक डॉक्टर गीता हरीश बरोदे, आशा गणेश बरसावणे, दुर्गा हिराल गतखने आणि प्रदेश महासचिव पिंजरकर यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुरु रविदास सत्यशोधक मासिकाचं लोकार्पण देखील करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोषराव लोखंडे यांनी केलं। सूत्रसंचालन CM रमणे, GK काटकर, पूजा पुसे, प्रियंका पुसे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन रमेश डोंगरे, DY ठोंबरे यांनी केलं। कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। यावेळी आयोजन समितीमध्ये CM रमणे, प्रदेश सचिव संतोषराव लोखंडे, जिल्हा संयोजक प्राध्यापक GK काटकर, प्रदेश उपसचिव BC वाडेकर, माजी जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल बन्सलाल, चंद्रकांत कांबळे, अशोक वाईद, गुलाबराव दुतोंडे, भगवान बावस्कर, सुभाष बडोदे, प्रवीण बोर्डे, RR डोंगरे, HY गतखाने इत्यादींचा सहभाग होता। होरा ऐका हो माय बाप, होरा ऐका हो, माणसाचे जीवन सुखी व समृद्धी होण्यासाठी वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती या सगळ्या कारभारामध्ये सर्वांचा सहभाग असणार म्हणजे असणार। होरा ऐका हो माय बाप, होरा ऐका हो, व्यसनमुक्तीमुळे माणसाचं जीवन म्हणून या ठिकाणी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होणार। गुटखा असेल स्वस्त जीवन होईल। स्वातंत्र्यदिनी ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात पूजनीय भिक्खू संघाला भोजन दान करून करण्यात आली। तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे भव्य अन्नदान व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे।
माजी आरटीओ अधिकारी आणि बी पॅन्थर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाची सुरुवात सकाळी भिक्खू संघाला भोजनदान देऊन करण्यात आली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे भव्य अन्नदान व रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. समाजसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आणि रक्तदानाने या वाढदिवस सोहळ्याची सांगता झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि बी पॅन्थर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲडव्होकेट बस्ते यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अभिष्टचिंतन केलं. सेवाभावी उपक्रमांमधून वाढदिवस साजरा करण्याची त्यांची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. हायकोर्ट लिपिक परीक्षेतील गोंधळावरती अभिजित दिपके यांच्यासोबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न, परीक्षार्थींचा निर्धार. परीक्षा केंद्रावरती ठिय्या. तर दगडाला देवपण देणारा धर्मेंद्र खेळण्या बागडण्याच्या वयात हातात छन्नी हातोडा, वेरूळच्या पालावर फुलते कष्टाची आणि कलेची कलाकृती. पोटाची खळगी भरण्यासाठी 40 गावच्या खदानीतील दगडांवरती 15 वर्षाच्या बालकारागिराचं कठीण घाव. गरिबी आणि बालमजुरीच्या दाहकतेत जपलाय स्वाभिमान. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.